लाडका भाऊ योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे। महायुती सरकारच्या काळात सुरू झालेली लाडका भाऊ योजना आता गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। कारण लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येतो आणि त्यामुळेच लाडका भाऊ योजना बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती। यात सरकारकडून 5,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड आणि 6 ते 36 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी हा सगळा निधी दिला जात होता। मात्र या योजनेकडे खाजगी कंपन्या तसंच विद्यार्थ्यांनी देखील पाठ फिरवलेली आहे। त्यामुळे आता ही योजना गुंडाळणार अशी माहिती समोर येते। या योजनेत सहभागी असलेल्या इंटर्नची संख्या आहे 1,27,339। प्रत्यक्ष स्टायपेंड घेतलेले इंटर्न आहेत 1,16,950। सरकारी आस्थापनांमधील इंटर्नची संख्या आहे 80,544। खासगी आस्थापनांमधील इंटर्नची संख्या आहे 46,795। लाडका भाऊ योजनेनंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे। कारण अपात्र बहिणींची नावं वगळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 4 चाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। यामध्ये पुण्यात 4 चाकी असलेल्या 75,000 लाडकींना आता बाद करण्यात आले। निकषांबाबत लाभ घेतलेल्यांची आता पडताळीसाठी अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जाते। काही महिलांकडून स्वतःहून लाभ सोडल्याचा अर्ज देखील महिला व बालकल्याण विभागाकडे केला जातोय। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची बातमी आहे। कारण अपात्र बहिणींची नावं वगळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 4 चाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। यामध्ये पुण्यात 4 चाकी असलेल्या 75,000 लाडकींना आता बाद करण्यात आले। निकषांबाबत लाभ घेतलेल्यांची आता पडताळीसाठी अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जाते। काही महिलांकडून स्वतःहून लाभ सोडल्याचा अर्ज देखील महिला व बालकल्याण विभागाकडे केला जातोय। लाडक्या बहिणीच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या काही बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखीन एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। या फुटेजमध्ये देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना दिसत आहेत। हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशे येथे स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले। त्यात कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आले। सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोपी पोलिसांना माफ करायचं तर मग वाल्मिक कराडला देखील माफ करायचं का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे असा पलटवार सुरेश धस यांनी केला। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मोर्चा काढावा असं आव्हानच सुरेश धस यांनी दिलंय। धसांच्या या आव्हानानंतर जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केलाय। मोर्चा काढल्याशिवाय सरकार न्याय देत नाही का असा उलट सवाल आव्हाडांनी केलाय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची कागदपत्र माहिती पाठवली। मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी दमानिया यांनी केली। परळी आणि अंबेजोगाईच्या पोलिसांवर विश्वास नसल्याचं विधान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलं। बीडच्या महादेव मुंडे खून प्रकरणातील तपासासंदर्भात त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली। यावेळी चोरमले हे आरोपींची पाठराखण का करतायत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। सरपंच हत्या प्रकरणानंतर आता पालकमंत्री पदाबाबतच्या टॉप 5 बातम्या पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटात धुसफूस पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती। या बैठकीत पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीला रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्री देखील हजर होते। मात्र शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदारांनी मात्र जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारली।
महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत. रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या बैठकीला हजर नव्हते. सगळ्या प्रकारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. रायगड पालकमंत्री पदासंदर्भात बैठक नव्हती असं आता शिंदेंनी स्पष्ट केलं. तसंच पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी देखील माहिती एकनाथ शिंदेने दिली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यानं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. आता विदर्भातील टॉप 5 बातम्या पाहूया. केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधून तत्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी होते. शेतकऱ्याच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावं, अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबई जाम करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे. बारावीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय. पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्यानं पालक संतप्त झालेत. बुलढाणा शहरातील जिल्हा परिषद शाळेतील परीक्षा केंद्रावर हा सगळा प्रकार घडलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 3,891 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. ही कारवाई मंत्रालय स्तरावर करण्यात आली. या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहे. पुसद आणि महागाव तालुक्यातील सर्वाधिक लाडक्या बहिणींचा यात समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील वाकदमध्ये जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम मुदत संपून देखील पूर्ण झालं नाही. परिणामी गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्यावेळी पाणी पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढत साखळी उपोषण सुरू केलं. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव शहरामध्ये एक भरकटलेलं हरिण छत्रपती शिवाजी महाराज की. महाराज महादजी शिंदे यांचा बोला. छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर मी संत साहित्याचे अभ्यासक, मराठी इतिहासाचे अभ्यासक सदानंदजी मोरे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. माननीय सदानंदजी मोरे. व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज आत्ता येऊ घातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सरहद संस्थेचे आमचे मित्र संजय नहार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम नामदार शिंदेसाहेब आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये कर्तृत्ववान आपलं सिद्ध केलेलं कर्तृत्व अशा मराठी माणसांचा सत्कार करत आहेत. आणि शिवाय या ठिकाणी आपण महादजी शिंदे यांच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मी फक्त त्याच्याचबद्दल थोडं बोलणार आहे 1-5 मिनटांमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळामध्ये जग इतकं बदललेलं आहे आणि इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे की ज्याला आपण फक्त हार्ड पॉवर म्हणतो, हार्ड पॉवर, त्यानं कुणाला जिंकता येणार नाही याचा सगळ्यांना विश्वास बसलेला आहे. आणि हार्ड पॉवरबरोबर सॉफ्ट पॉवर पाहिजे. तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रकारचं सामर्थ्याला उणीव नाही. हार्ड पॉवर पण होती आणि सॉफ्ट पॉवर पण होती. नामदेव महाराज ज्या वेळेला तिकडे पंजाबमध्ये गेले तेव्हा त्यांच्याकडं भक्तीची सॉफ्ट पॉवर होती, साहित्याची कवित्वाची सॉफ्ट पॉवर होती. आणि नंतर महाजींनी ज्या वेळेला दिल्लीतल्या बातमीनंतर आता आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्यांचा आढावा घेऊया.
यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्याचे पट्टे पडू लागलेत. राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने सुरू असले तरी सोलापूर विभागातील 16 साखर कारखाने बंद आहेत. मात्र त्यांनी अद्याप साखर आयुक्त कार्यालयात कळवलं नसल्याचं समोर आलं. साताऱ्यातील लोणत परिसरातील अतिक्रमण नगरपंचायतीच्या वतीने हटवण्यात आलेले आहे. अनेक वर्षापासून या परिसरात अतिक्रमण वाढलं होतं, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. मात्र अतिक्रमण हटवल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कोल्हापुरात भरधाव कार थेट मेडिकलमध्ये घुसलेली आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झालेला आहे, तर मेडिकल दुकानाचं देखील नुकसान झालेलं आहे. संतप्त जमावानं गाडीची तोडफोड केली, शिवाय चालकाला देखील मारहाण केली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. शिरोळ तालुक्यातील टाकवडेमध्ये हा अपघात झाला. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम करा अशी मागणी पुजारी मंडळानं केली. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले, त्यामुळे आता नव्यानंच बांधकाम करावं यासाठी मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम केलं नाही तर आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळानं दिला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजणी आज पूर्ण झाली आहे. गेल्या 2 महिन्यात तब्बल 2,1,59,221 रुपये इतकं दान भाविकांनी पेटीत अर्पण केलंय. यात काही चांदी आणि सोन्याचे दागिने देखील आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं ही मोजणी करण्यात आली. आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. परळतील शिरसाळामध्ये 2 गटात झालेल्या हाणामारीमध्ये बुलेट गाडी पेटवण्यात आली. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपवाला सईफ सलीम कुरेशीला व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली होती. त्यानंतर वाद घातला आणि 2 गट आपापसात भिडले. या दरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. धाराशिवमधील परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात सोडलेलं पाणी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक झाले. तसंच 2 दिवसात पाणी न सोडल्यास जलसमाधी आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला. संभाजीनगरमध्ये बुरका घालून घरात शिरणाऱ्या दोघांना जमावानं बेदम मारहाण केली आहे. ते दुचाकीवरून पळ काढत असताना त्यांना बेदम मारहाण केली आहे. दरम्यान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चोरट्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील जायकवाडी धरणाची पाणी पातळी यंदा गतवर्षीच्या तुलनेत सुस्थितीत आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये जलसाठा 34% होता. यावर्षी तो 76% आहे. त्यात दुपटीनं वाढ झालेली आहे. मात्र ऊन वाढत असल्यानं बाष्पीभवन वाढत चालल्याची भीती व्यक्त होते. नांदेडच्या लोहामध्ये मगर आढळून आल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घोडका परिसरामध्ये माळरानावर ही मगर असल्यानं काही नागरिकांच्या निदर्शनास आलं. नागरिकांनी वनविभागाला तत्काळ माहिती दिली. वनविभागानं मगरीला पकडलेलं आहे. मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. राहुल सोलापूरकर हे जिहादी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ते असे वक्तव्य करतायत अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली. त्यांनी या जिहादी लोकांपासून सावध राहावं आणि इथून पुढे बोलताना संयम राखावा असा सल्ला देखील जगतापांनी सोलापूरकर यांना दिला. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांच्या आंदोलनानंतर अहिल्यानगर शहरातील अतिक्रमणांवर पालिकेनं जेसीबी चालवलाय. त्यावेळी आमदार संग्राम जगतापांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं. अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 2 विदेशी नागरिकांवर कारवाई झाली. 2015 मध्ये यमनहून भारतात आलेले पती पत्नी व्हिजा संपल्यानंतर देखील जामिया इस्लामिया इशातुल उलम इन्स्टिट्यूटच्या परिसरामध्ये बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांच्यावर आता कारवाई झाली आहे. जळगावमध्ये केंद्र शासनानं 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये केळीची साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यास कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊससाठी सरकारकडून 50% अनुदान मिळणार. त्यामुळे जिल्ह्याच्या केळी उत्पादकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रानंतर आता कोकणातील टॉप 5 बातम्या पाहूया.
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा यांची तब्बल 6 तास एसीबीनं चौकशी केली. रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये ही चौकशी झालेली आहे. दबाव आणण्यासाठी चौकशी होत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलेला आहे. नाईक यांच्या स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली. कुडाळमधील झारा भागात झालेल्या पर्यटकाला मारहाणीचा आम्ही मुस्लिम समाज निषेध करतोय. ज्यांनी त्या पर्यटकाला मारहाण केली त्यांच्याशी आमचा ग्रामस्थ म्हणून कोणताच संबंध नाही, अशी भूमिका मुस्लिम बांधवांनी घेतलेली. त्यांनी या संदर्भात कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. टॉप 5 नंतर एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या आर्मडील अभिषेक वर्माकडे पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक पदाची आता जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच वर्मानं शिंदेसेनेत प्रवेश केला होता. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात अभिषेक वर्माचं नाव समोर आलं होतं. पाणबुडी खरेदी देखील या प्रकरणात देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. अशा व्यक्तीला शिंदेसेनेनं पक्षाचं राष्ट्रीय समन्वय पदक दिल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आर्म डीलर अभिषेक वर्माचा शिंदेसेनेत प्रवेश आहे आणि थेट शिंदेसेनेनं राष्ट्रीय समन्वयक हे पद दिलेलं आहे. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात अभिषेक वर्माचं नाव समोर आलेलं होतं. पाणबुडी खरेदीत देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि अशा व्यक्तीला शिंदेसेनेनं प्रवेश तर दिलाच आहे, मात्र मोठं पद देखील दिलेलं आहे. समन्वयक पदावर नेमणूक झालेली आहे आणि त्यामुळेच नवीन वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटानं पक्षाचं राष्ट्रीय समन्वयक पद दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आर्म डीलर बनला शिंदे सेनेचा समन्वयक. अभिषेक वर्माला पक्षात घेतल्यामुळे आणि मोठं पद दिल्यामुळे आता वाद सुरू झालेला आहे. कारण ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्यामध्ये देखील अभिषेक वर्माचं नाव समोर आलं होतं. त्याशिवाय पाणबुडी खरेदीत देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि अशा व्यक्तीला शिंदे सेनेनं पक्षाचं राष्ट्रीय समन्वयक पद दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पाणबुडी खरेदीत देखील वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि अशा व्यक्तीला एकनाथ शिंदेनी पक्षात का घेतलं असा देखील सवाल आता उपस्थित होतोय. अभिषेक वर्माचं नाव 2 ते 3 घटनांमध्ये समोर आलं होतं. त्यामध्ये पाणबुडी जो खरेदीचं जे सगळं प्रकरण होतं त्यावर वर्मावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. बघा आपण कोण आहे अभिषेक वर्मा याची आणखी माहिती घेऊ आपण ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, स्कॉर्पियन पाणबुडी खरेदी प्रकरणात तो संशयित आहे. या प्रकरणात अभिषेक वर्माचं नाव होतं. 2006 मध्ये भाजपनं केलेल्या घोटाळ्याचे आरोप आहेत. त्याशिवाय जगभरात लॉर्ड ऑफ वॉर म्हणून ओळख आहे. विवादास्पद आर्म्स डीलर म्हणून अभिषेक वर्माची एक वेगळी ओळख आहे. स्कॉर्पियन पाणबुडी खरेदी प्रकरणात देखील तो संशयित आहे आणि अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश दिल्यामुळे चर्चा होते. पुन्हा एकदा आपण टॉप 5 बातम्यांकडे वळूया. पालघरच्या केळवे किल्ल्याची सध्या दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळतं. या किल्ल्यात झाडं झुडपं वाढल्यानं पर्यटकांच्या संख्येत देखील आता घट झालेली आहे. या ठिकाणी आता साफसफाई करण्यात यावी अशी मागणी होते. परिपाठासाठी गैरहजर राहिल्याच्या क्षुल्लक कारणावरून शिक्षकानं विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केलेली आहे. उरण तालुक्यात ही घटना घडली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कानाखाली मारली, तसंच पट्टीनं हातावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. या प्रकरणी आता संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बदलापुरातल्या कात्रप परिसरातील कल्याण कर्जत महामार्गावर रिक्षावाल्याच्या चुकीमुळे एका ट्रकनं डंपरला पाठीमागून धडक दिली. या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेली आहेत. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. या अपघातात ट्रकचं मात्र नुकसान झालं. टॉप 5 बातम्यानंतर आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे आपण वळूया. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. खरंच कोरोना लसीमुळे आरोग्यावर परिणाम होतोय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. कोविड का इन्फेक्शन हुआ था, उससे माइक्रो एम्बोलाई बने थे और माइक्रो एम्बोलाई जब वो उस नस में जाते हैं मांसपेशी की,
तो उस मांसपेशी को और ये जो कोविड वैक्सीन लगा है इसकी वजह से भी कुछ इस तरह की प्रॉब्लम हुई है। या व्हिडिओत दावा करण्यात आलाय कोरोना झालेल्यांना आणि कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढलाय। खरंच हा दावा खरा आहे का? कोरोना लसीचे इफेक्ट आता होऊ लागलेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कोरोनाच्या लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका। कोरोनाच्या लसीनं बिघडवलं आरोग्य। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता ही तरुणी बघा, डान्स करत असतानाच ही तरुणी खाली कोसळली आणि डोळ्यांदेखत तिचा मृत्यू झाला। हार्ट अटॅक आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय। जगभरात कोरोनाचं संकट उडावलं होतं, त्यावेळी याच लसीसाठी लोक रांगा लावत होते। मात्र आता कोरोना काळात घेतलेल्या लसीचे गंभीर परिणाम जाणवत असल्याचा दावा केल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। खरंच या दाव्यात तथ्य आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। याबाबत अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात, त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले, त्यांना व्हायरल मेसेज दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं। ज्या लोकांना करोना हा आजार होऊन गेला आहे किंवा काही जे लोकांनी लसीकरण केलं आहे, तर काही लोकांमध्ये असं आढळून आलं आहे की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो आणि मॅसिव्ह हार्ट अटॅक आला तर मग त्याला कार्डियाक अरेस्ट होऊन तो रुग्ण कोलॅप्स होऊ शकतो। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं। कोरोना झालेल्यांनाही अनेक प्रकारचा त्रास जाणवतोय। विशेष म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना रुग्णाला मिळत नाही। अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत। चालताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ तपासणी करा। अति प्रमाणात एक्सरसाइज करू नका। तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या। आमच्या पडताळणीत कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा सत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।